नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आणि पहाटेचे वाजलेले आहेत 4:30 आणि 4:30 वाजता मी आहे ना अशी पूजा मांडून घेतली, कारण की आज आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिवस. तर आहे ना स्वामी समर्थ महाराज हे कर्दळी वनामधून आजच्या दिवशी प्रकट झाले होते. म्हणून तर आज सगळीकडे सारामृताचं वाचन असेल, काहींचं 21 दिवसापूर्वीपासून चालू असेल. तर मला ते करणं जमलं नाही, म्हटलं एक दिवसीय पारायण तरी करावं. म्हणून आहे ना आज पहाटेच उठून मी 3 वाजता सुरू करायचा असा माझा अंदाज होता, पण नाही झालं ते. मग बघ सगळं करता करता 4:30 वाजले. पूजा मांडायला मला पाऊण ते 1 तास असा लागला. आणि त्यानंतर मग माझं असं होतं की म्हटलं आता आपण एवढं करतोय तर मग लाईव्ह घ्यावं, म्हणजे यूट्यूबवरील इतर फॅमिली मेंबर्स आहेत ते आपले सगळे स्वामी समर्थांचे फॅमिली मेंबर्स आहेत. तर म्हटलं त्यांच्यासोबतसुद्धा आपलं सारामृत हे करावं, शेअर करावं. म्हणून आहे ना मग मी ट्रायपॉडला मोबाईल लावून दिला. लाईव्ह तिकडं होतं, पण ते कधी बंद झालं ते मला माहिती नाही. त्याच्यामुळं मग माझं इकडं सारामृत वाचन चालूच होतं. म्हटलं आता ते बंद होऊ किंवा न हो. मग मी 6:30 वाजेपर्यंत अध्याय वाचले. 11 अध्याय झाले, तर 21 अध्याय वाचायचं होतं. मग राहिलेले अध्याय जे आहेत ते संध्याकाळच्या वेळेस वाचले. खरं तर मला मठात जायचं होतं, मठातही जाणं झालं नाही, कारण की सारामृत वाचायला वेळ लागतो. 3 तासाची तरी पोथी आहे ही वाचायला, आणि खूप खूप मोठे मोठे अध्यायामध्ये स्वामी जेव्हापासून प्रकट झाले त्यानंतर कसे कसे म्हणजे बरंच असं काही त्यामध्ये आहे. एकदा नक्की वाचून बघा, आणि खरंच आहे ना मनाला एकदम शांतता आणि घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्हिटी येते. आणि सकाळी आहे ना मी डायरेक्ट फक्त घरातलंच केलं, आणि उंबरठा पूजन ते केलं नव्हतं, म्हणजे पहाटे पहाटे दार उघडून कसं बाहेर जायचं, भीती वाटते म्हणून मग नाही गेले. आणि मग घरात मी 11 अध्याय वाचून घेतले सकाळचं. त्यानंतर 6:30ला पाणी येतं, मग ना पाणी भरायला घेतलं. त्यानंतर मग बाहेरलं पण झाडून वगैरे काढलं, आणि मग बाहेर उंबरठा पूजन, तुळशी पूजन हे काही सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आणि मग दिवसभर माझ्या घरातल्या कामातच निघून गेला. कसं गेलं मला कळलं नाही. संध्याकाळच्या वेळेस मग स्वामींना चहा ठेवला, आणि त्यानंतर मग पोथी वाचायला घेतले. त्या अगोदर तारक मंत्राचा जप आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा माळ जप त्यानंतर ते केलं. आणि त्यानंतर मग पोथी वाचायला घेतली सारामृताची, ती वाचली. आणि ती सगळी संपूस तर 7:30 वाजता बसले होते. 9:30 वाजल्या. 9:30 वाजता मग परत मग स्वामींची छान अशी आरती करून घेतली, आणि आरती झाली. मग त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं, प्रसाद घेतला, आणि मग मठात जायचं मात्र राहून गेलं. आणि घरातच सारामृताचं वाचन असल्यामुळं ते वेळच भेटलं नाही, असं झालं. मग घरातून माझ्या स्वामींपर्यंत इच्छा पोहोचली. माझ्या घरातच स्वामी म्हटल्यावर काय. आणि मठात तर मी जात असते गुरुवारचं, पण ही सेवा जी आहे ती आज मला करायचीच होती, मग मी करून घेतली. कसं होतं ना, एकदा मनात एखादी गोष्ट आली आणि ती करायची राहून गेली तर मग मन विचलित होतं, किंवा वेगवेगळ्या शंका माणसाच्या मनात यायला लागतात. त्याच्यामुळे मग मी अशा गोष्टी ज्या आहेत त्या न चुकवता करत असते. नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची, कंठी जळवी माळ मुक्ता फळा. आरतीचा मान मात्र मी बापलेकींना दिला, कारण की मी एवढं सगळं केलं म्हटलं तुमच्याकडून थोडीशी तरी काहीतरी सेवा व्हावी म्हणून. मग वेदिकाला आरती करायला लावली, आणि त्याच्या पप्पांना त्याच्या साईडला बसायला लावलं, म्हणजे लक्ष ठेवायला लावलं. तर ती करत होती, आणि तेही म्हणजे चाललं होतं त्यांचं. असं झालं. आता गणपती बाप्पांची आरती म्हटली, त्यानंतर स्वामीची म्हटली, आणि त्यानंतर मग घालिंग लोटांगण आलं. सगळं झाल्यावर म्हटलं आता व्हिडिओ करावा एक माळ जप करण्याची. मग ते एक जप माळ केली, आणि त्याचा व्हिडिओही झाला. आणि मग असं झालं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एक माळ जप केला. परत सगळं झाल्यावर अगोदर तर केली होतीच, त्याचा व्हिडिओ नाही केला मी काय काय केलं ते, पण ह्याचं मात्र केलं. मला रील्स बनवायची होती म्हणून. बघा तुम्ही जेव्हा पण आहे ना स्वामींचं कराल किंवा देवाचं काहीही कराल, तुम्ही तुमच्या घरात काहीही देवाचं कार्य असेल तर त्यावेळेस आपल्या घरात एकदम छान असं वातावरण होतं. आणि ते सगळं छान वातावरण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं मन, आपलं हे जे काही मन आहे ते एकदम साफ आणि एकदम शांत असलं पाहिजे, मला तर असं वाटतं. कारण की माणसाच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात, असं तसं. त्या गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून कुणाचाही विचार न करता आपण जे काय करतो एकाग्र मन करून जेव्हा आपण काय करतो तर ते कार्य एकदम सिद्धीस पार पाडतं, आणि यशस्वीरित्या आपल्या हातून ते स्वामी करून घेतात. तर आहे ना
स्वामींचं मला असं झालं होतं, सकाळी मी जेव्हा वाचायला बसले माझ्या डोळ्यावरती अंधारा येत होत्या, म्हणून मी 11 अध्यायापर्यंत बास केलं. नाहीतर पाणीसुद्धा वेदिकाच्या पप्पांनी भरलं असतं. मला डोळ्याला इतक्या अंधार येत होतं की ते अक्षर खालचं वरचं खाली होत होतं. त्याच्यामुळं मग मी ते म्हटलं आता 11 अध्याय झालेत तर बाकीचे अध्याय आपण संध्याकाळच्या वेळेस कराव्यात. कारण की गुढीपाडवाचा आदल्या दिवशीचा सण होता, त्या दिवशीसुद्धा 4 वाजता उठले होते. 4 वाजल्यापासून माझी कामं चालू होती. पूर्ण दिवसभर कसं गेला मला कळलं नाही. 12 वाजले रात्रीच्या. तर म्हणलं एवढं काय करते, रस्त्याचं काम चालू आहे ना, तर त्याच्यामुळे सगळीकडे धूळ धूळ धूळ, बाहेर पण सगळीकडे झाडायला बरंच काही मोठे. त्याच्यामुळं मग सगळीकडलं झाडून वगैरे केलं. 1 तास गेला बाहेरचं झाडायला. त्याच्यामुळं मग मला वेळ लागला. आता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला व्हिडिओ करता येतं का, नाही येत. तर म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात होती. उद्या स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. आदल्याच दिवशी मग आज गुढीपाडवा पण आहे. मग आहे ना सगळ्या गोष्टी आपण करून घ्याव्यात, म्हणून मग मी केलं होतं. आणि मग दिवसभर माझा हात चालूच होता लेकरांना बघत बघत. ते लेकरं पण कसे करता, हे करू नको म्हटलं की ते करतात, ते करू नको म्हटलं की हे करतात, ते चालू असतं. मग त्यांच्यात वेळ घालवत माझे घरातले कामं मी अशी करते. आता बघा ही स्वामी समर्थ महाराजांची माळ छान अशी जप करून झाली. आणि मग आता स्वामींना नमस्कार केला आणि मग परत यानंतर मग आपलं जेवण वगैरे आणि आरती वगैरे सगळं काही करून घेतलं. तर बघा स्वामी किती गोड दिसत आहेत. आता सकाळी पहाटे मांडली होती पूजा, तर त्यानंतर मग आत्तापर्यंत आणि आज सकाळी उठल्या पूजा मग ही केलं. आता हे जे आहे फुलं वगैरे सगळं निर्माल्य पाण्यामध्ये सोडून द्यायचं कृष्णा नदीमध्ये. तर असे तर बघा माझे स्वामी कसे दिसत आहेत, माझी पूजा कशी वाटली. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी मांडली. म्हणजे मला ते मांडायला पूजा आवडती, ते एक मनात ठरलेलंच झालं आहे माझ्या. आणि श्री स्वामी समर्थ अशी छान रांगोळी काढली. बऱ्याच दिवसानंतर श्री स्वामी समर्थ नाव लिहिलंच नव्हतं, तर लिहिलं ते सुद्धा लक्ष्मीच्या पावलांच्या शेजारी. तर असं आणि देवघरात स्वामींची प्रतिमा नाही ते कसं देवघर दिसतं बघा. मी खाली पूजा वेगळी मांडली ना याच्यासाठी. तर कुलस्वामींनी आई सगळ्यांना नमस्कार करून मी पूजा मांडली. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.